अवघडच आहे जरा. हे बायको करू नये असं नाही बरं का. बरं पण तरुण मंडळी, माझी एक फार नम्रतेची विनंती आहे बरं. फार सुंदर माती आहे आपली, फार सुंदर, अगदी सुंदर. कधी कधी वाईट वाटतं बरं का. हे असं तुम्ही जे बायको वेगळी गोष्ट आहे रे. हे आमची जी वासना आहे ना, हे असं गोरी दिसली गालात असली की माझीच आहे, आपल्या बापाची पेंड आहे, म्हणजे वाईट नाहीत रे तुम्ही. पण कधीतरी इतिहास आठवा की आपला. अरे छत्रपती शिवरायांच्या मातीत जन्मालेली माणसं आहेत आपण. परंतु काय इथे जी माणसं अहंकार करतात किंवा जी माणसं फारच दिखावा करतात, किंमतही त्यांनाच आहे हो. वाईट आहे कलियुगाचं कधी कधी, फार वाईट वाटतं माऊली. जी माणसं देवाला मानत नाहीत लोक त्यांना मानतात, आणि जी लोक देवाला मानतात लोक त्यांना मूर्ख म्हणतात. जी लोक देवाचं भजन करतात किंवा चांगलं देवाला मानतात लोक त्यांना म्हणतात मूर्ख आहे. आणि जी लोक देवाला मानत नाही, इट इज वेल एज्युकेटेड, तो सुशिक्षित आहे, का तर तो देवाला मानत नाही. एका माणसाने 1 तास व्याख्यान केलं देव नाही याच्यावर. कशावर? बोलत जा, वाटलं तर माझं निम्म पाकिट देते पण बोला, बोलत जा माय बाबा, बरं का, बोलत जा. एका माणसाने 1 तास व्याख्यान केलं देव नाही याच्यावर. कशावर? देव नाही. मला सुद्धा पटलं. तासाने मी म्हणलं दादा खरं आहे तुमचं, चुकलं आमचं, आम्ही माळा घातल्या, तुम्ही हुशार आहे. काय समजून सांगितलं लोकांना, काय विज्ञान सांगितलं. वा 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 वा, पटलं. काय ती शब्द फेक, काय ती अमोघ वाणी, काय ती वाक्यरचना, वा वा, काय सुंदर कीर्तन, काय सुंदर व्याख्यान. हो कीर्तन नाही व्याख्यान, काय सुंदर व्याख्यान. मला सुद्धा पटलं देव नाही. पण एवढं सुंदर तुम्हाला बोलायला जमलं कसं? ती म्हणला देवाची कृपा. हे कळलं, त्यालाच कळलं. बरं का, ही अशी उकळात घालून मुसळतनं काढली पाहिजे. बरं का, म्हणजे तू मानतही नाही असंही नाही, मानतोय असंही नाही. तुका म्हणे ऐसी बुद्धी ज्याची जड त्याहुनी दगड. म्हणजे तुला देवाचं अस्तित्व मान्य नाही, पण तुझी वाणी देवामुळे हे मान्य आहे, आणि हे सत्यच आहे. अहो जगद्गुरु तुकोबाराय, ज्यांच्या वाणीचा काय गोडवा आम्ही गावा, ज्यांचे एक एक शब्द म्हणजे अगदी रत्न, की ज्यांच्या शब्दांचं आम्ही कौतुक करू शकत. शब्दांचीच रत्ने आमच्यासाठी तुकोबाराय म्हणतात. तर हे रत्न ज्यांनी निर्माण केलं, ह्या शब्दांच्या रत्नावर ज्यांनी आपलं आयुष्य घालवलं, ते तुकोबाराय म्हणतात. कुणबी याच्या कुळी जन्मलो जगदीशा, संस्कृत भाषा आम्हा कैसी. कोण रे लोक देवा? ही लोक म्हणतात रे महाराज आहे, महाराज आहे. नाही रे तेवढी पात्रता. कुणब्याच्या कुळात जन्माला आलेला सदा माणूस आहे मी. संस्कृत लिहावं वाचावं एवढी पात्रता नाही. पीठाचार्य म्हणतात ते खरं आहे, संस्कृत त्यांनीच लिहावं. पण तेच तुकोबाराय अभंग लिहिताना संस्कृत मध्ये लिहितात. श्रीअनंत मधुसूदन पद्मनाभा नारायण जगद व्यापका जनार्दन आनंद घना विनाश. लोक म्हणले मग हे कोणी लिहिलं? मी नाही हो. मग तुका म्हणे मज बोलविता देव आपुलिया बळे नाही मी बोलत, सखा कृपावंत वाचा त्याची साळुंकी मंजुळ बोलत से वाणी शिकविता धणी. हे ज्याला कळलं ते ऐरावत रत्न थोर. त्यांनी ते रत्न घडवली, मग ती शब्दांची असो, विचारांची असो, ज्ञानाची असो, नाही तर भक्तीची असो. हे थोर रत्न ज्यांनी घडवलं त्यांना माहित आहे की इथं संयमच लागतो. ऐसी मती ज्याची स्थिर, हे ज्ञानोबाराय जेव्हा सांगतात तेव्हा हेच वर्णन आहे त्याचं. मन करारे प्रसन्न जेव्हा तुकोबाराय म्हणतात स्थिरता, तेव्हाच रत्न घडतात. मन करारे प्रसन्न सकळ सिद्धीचे मोक्ष अथवा बंधन कशाच्या हातात. इट्स ऑल डिपेंड युअर माइंड, पीस ऑफ माइंड आपण ज्याला म्हणतो. मनच शांत नाही ना, कुठेही जा, किती तपश्चर्या करा, देव भेटणार आहे का? हे कर्म चुकून वर्म नाही बरं का चालत, किंवा वर्म चुकून कर्मही नाही चालत. आपलं काय झालं माहितीये का, एक माणूस एका महाराजाकडे गेला, म्हणला वर्षात लेकरू झालं पाहिजे. महाराज म्हणला नारळ घे, वर्षात होईल. हा वर्षाने माघारी आला, म्हणला भामटा येतो, वर्ष झालं लेकरू नाही. महाराज म्हणला दुसरा घे, पण माणसात बुंबलू नको. दुसरा दिला महाराज. हा 2 वर्षाने अक्का मला पक्का भामटा येतो, 2 वर्ष झालं लेकरू नाही. महाराज म्हणला आजपर्यंत माझा नारळ फसला नाही, तुझ्या बाबतीत 2दा फसला, तुझंच काहीतरी चुकतंय. अचानक महाराजाला आठवलं. महाराज म्हणले जेवढी माणसं लेकरू मागायला आली सगळी बायको घेऊन आली, तू 2दाही एकटाच आला, तुझी बायको कुठे? ती म्हणला लग्न नाही झाले. तुम्ही सांगा किती नारळ दिले लेकरू? मी नाही, मग मी तुम्हाला सांगते किती भजन केल्यावर देव भेटेल महाराज. बरं का, हे चुकतंय ना दादा, याला इथं वर्मच चुकतंय रे तुमचं. सोपे वर्म आम्हा सांगितले, पण हे भानगडीत नका रे पडू. काय आहे ना माऊली, आजकाल मार्केटिंगला फार महत्व आहे बघा, खरंच महत्व आहे बघा. तीर्थक्षेत्र आहे म्हणून सांगते, आज त्याच मंदिराला गर्दी जास्त आहे ज्या मंदिराचा आकार मोठा आहे किंवा ज्या मंदिराची मार्केटिंग जास्त आहे.
टाकल्यावरची केस काढू काढू टाकल्यावर केस याय ना तरी तिरुपतीला मरतो. कधीतरी देहू आळंदी पंढरी मढी कर की बाबा. हितला आणि तिथला देव काय वेगळा आहे का? अवघड आहे बघा तुमचं. बरं आमचा देव केसही मागत नाही हो. मागतो का? आमचा परमात्मा केस मागतो का? मग आमचा परमात्मा अजून काय पेढे पण मागत नाही हो आमचा परमात्मा. थोर प्रेमाचा भूकेला, थोर प्रेमाचा भूकेला, थोर प्रेमाचा भूकेला, प्रेमाचा भूकेला, थोर प्रेमाचा भूकेला, हाची दुष्काळ दयाला, प्रेमाचा भूकेला, हाची दुष्काळ दयाला, हाची दुष्काळ दयाला, थोर प्रेमाचा भूकेला, थोर प्रेमाचा भूकेला, थोर प्रेमाचा भूकेला, थोर आमच्यात फार अवघड आहे माऊली. आमच्यात कसं आहे, महाराज फॉर्च्युनर मध्ये आला तर हुशार, रिक्षात आला तर मूर्ख. पेटवा बघा आम्हाला. फार अवघड आहे तुमचं. पोरगी वरातीत नाचली सुशिक्षित आणि कीर्तनात नाचली नालायक. अरे वा, मानलं पाहिजे रे तुमच्या डोळ्यांना. म्हणजे जी नवरदेवासमोर नाचते इट इज फ्री माइंडेड, हाय क्लास. आणि जी कीर्तनात नाचते इट इज अनएज्युकेटेड, अनप्रोफेशनल, अनक्लास, लोअर क्लास, थर्ड क्लास. म्हणजे तुमचं कसं आहे, ज्याला मटण चावणार त्यांना माळ घातली त्यो महाराज आणि आम्ही पोतराज. आमच्या जन्मालापासून माळ आहेत ना. म्हणजे आमच्या बापाने, आमच्या पंजाने, आमच्या आजी सगळ्यांनी घातले रे. आमच्याकडे टेम्परवारी पर मारताय. फार अवघड आहे माऊली तुमचं. तुमचं काय माहितीये का, नाकाच्या शेंड्यापासून टाकल्यापर्यंत गण तर लावला, पण मायबापाला घराच्या बाहेर काढलं. देव भेटेल का रे पोरांनो? 10 दिवस गणपती आणि बुडवताना बाबूराव. भेटला गणपती. ही जी तुम्हाला बायका भेटत नाही त्याचं कारण एवढंच आहे बरं काय. हे तुम्ही 4-5 वर्ष लेट कमर्स आहात ना, हे तुम्ही जे गणपती बुडवताना असे नवरात्राचे उपासन दसऱ्या दिवशी बोकाड आणि आंबाबाई पावली नाही, तुम्ही बोकडं आणली, आखाडात एक पावना सोडला नाही देवीच्या नावाखाली. देवाला कुठल्याच गोष्टीची गरज नाही आणि देव तुम्ही काही दिलं नाही म्हणून कोपत नाही. बरं एक कायम लक्षात ठेवा, देव कधीच कोपत नाही आणि जो कोपतो तो देव नाही. वाक्य लक्षात घ्या माझं. आई कधीच कोपत नसते. आईला लाथा मारा तुम्ही तरी ती आशीर्वादच देते. मग परमात्मा कोण आहे? चला याला सिद्धता आहे रे. ये ग विठाबाई माझे पंढरीच आहे. मग खऱ्या देवापर्यंत पोहोचवा. हे काम कोणाचं माहिती? तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा मज ज्ञातेतवरी दाखवा दिनाचा. तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा. 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 दाखवा दिनाचा सोयरा. माझा ज्ञातेतवरी दाखवा दिनाचा सोयरा. तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा. 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 कुठे ना मृत्यूलोकी एक नगर त्याचे नाव पंढरपूर. तेथील मोकाशी उवासे विठेवर. मृत्यूलोकी एक नगर त्याचे नाव पंढरपूर. तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा. मज ज्ञातेतवरी दाखवा दिनाचा सोयरा. पण काही का करताय? श्वान परिकती झाली अवघी करती हाड हाड. तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा. मज ज्ञातेतवरी दाखवा दिनाचा सोयरा. तिथं पोहोचवा म्हणजे. आणि मग जे पोहोचले त्यांच्यासाठी ऐरावत रत्न थोर. आणि जे नाही पोहोचले त्यांच्यासाठी व्हावे लहाना होणं ही म्हणजे पोहोचाल. पोहोचणं गरजेचं आहे महाराज.
आमच्या डोळ्यांना जरा पडदेत. माऊली सुद्धा कधी कधी म्हणतात देवा तुझी घोंगडी चांगली चांगली आणि आम्हासी का दिली वांगुली रे. आमच्या नशिबात मात्र हे सगळं फाटकच बाबा. जनाई सुद्धा कधी कधी भांडते महाराज. जनाई सुद्धा म्हणते देवा काय जग आहे रे तुझं. पुण्यवंत पताळ लोकिनेला पुण्यवंत पताळ लोकिनेला पुण्यवंत पताळ लोकिनेला पुण्यवंत पताळ लोकिनेला पुण्यवंत पातळ लोकिनेला पुण्यवंत पातळ लोकिनेला पुण्यवंत पातळ लोकिनेला दरिद्री तो भाग्यवंत केला चोरट्याचा बहुमान वाढविला कीर्तिमानाचा अपमान केला. धुंद झाला तुझा दरबार धुंद झाला तुझा दरबार धुंद झाला तुझा दरबार धुंद झाला तुझा दरबार झाला तुझा दरबार धुंद 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 झाला तुझा दरबार झाला तुझा दरबार धुंद 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 झाला तुझा दरबार. कशामुळे महाराज डोळे झाकलेली माणसं महाराज. आता जागा आता जागा आता जागा जागा आता जागा आता जागा रे भाईनो जागा आता जागा रे भाईलो जागा आता जागा रे भाईलो जागा आता जागा आता जागा आता जागा जागा आता जागा आता जागा रे भैया आता जागा रे भैया जागा रे भैया चोरणी चल्या नाडोनी भागा चोरणी चल्या नाडोनी भागा आता जागा आता जागा आता जागा जागा आता जागा आता जागा रे भाईड जागा आता जागा रे भाईड जागा जागा आता जागा रे भाईड जागा जागा रे भैया जागा रे भैया आता जागा रे भैया हे जरी नाही कळलं दुसरं येईल हे जरी नाही कळलं हरी बोल हे जरी नाही ऐकलं दुसरं येईल हे जरी नाही ऐकलं हे जरी नाही झालं तरी दुसरा येईल हे जरी नाही झालं हे जरी नाही झालं तरी दुसरा येईल हे जरी नाही झालं सरती शेवटी बा काळ बांधून नेईल एका जनार्दनी आमचे काय वाजाईल पिंगळा 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 महाद्वारी बोल बोलत देखा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोल बोलत देखा पिंगळा महाद्वारी हे पिंगळा माधवारी बोली बोलत देखा पिंगळा माधवारी पिंगळा माधवारी बोली बोलत देखा पिंगळा माधवारी पिंगा के पाई पिंगा के पाई पिंगा के पिंगा बाई पिंगा पिंगा बाई पिंगा पिंगा के पाई पिंगा के पिंगा के पाई पिंगा के पिंगा बाई पिंगा पिंगा बाई पिंगा अब दगड़ दिंगा अब दगड़ दिंगा अब दगड़ दिंगा अब दगड़ दिंगा
घालू पिंगा ग नको 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 घालू पिंगा ग नको 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 घालू पिंगा ग नको 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 घालू पिंगा ग तुम्ही राम रंगी रंगा ग तुम्ही राम रंगी रंगा ग राम रंगी रंगणार तुम्ही राम रंगी रंगणार तुम्ही राम रंगी रंगा ग तुम्ही राम रंगी रंगा ग तुम्ही राम रंगी रंगणार तुम्ही राम रंगी रंगा ग राम रंगी रंगणार तुम्ही राम रंगी रंगणार पिंगा ग पायी पिंगा ग पिंगा ग पायी पिंगा ग पिंगा ग बाई पिंगा ग पिंगा ग बाई पिंगा ग पिंगा ग पायी पिंगा ग पिंगा ग पायी पिंगा ग पिंगा ग बाई पिंगा ग पिंगा ग बाई पिंगा अब खा धांगड धिंगा ग अब खा धांगड धिंगा ग अब खा धांगड धिंगा ग अवगा धांगड धिंगा ग अवगा धांगड धिंगा ग अवगा धांगड धिंगा ग अवगा धांगड धिंगा अरे हे ना आजचं आयुष्य जे आहे ना अब खाय थांगेट थिंगा ग अब खाय थांगेट थिंगा ग अब खाय धांगेट थिंगा ग पिंगा ग पायी पिंगा ग पिंगा ग पायी पिंगा ग पिंगा ग पायी पिंगा अब खाय धांगेट थिंगा ग अब खाय धांगड थिंगा ग अब खाय धांगड थिंगा ग हे ज्याला नाही कळलं हे जरी नाही कळलं तरी तू सरा येईल हे जरी नाही कळलं आणि शेवटी सरत शेवटी बा काल बांधून नेईल एका जनार धनी आमचं काय वाजाईल पिंगळा महादारी बोलत देखा पिंगळा महादारी बोलत देखा पिंगळा महादारी हे समजण्यासाठी आता जागा रे भाईल जागा का जागा पुण्यवंत पाताळ लोकी नेला म्हणून जागा उठा की जय माय बाप कैसी लागली झोपा हुजूर साबोनिया एवढी चुकवा की खेप हुजूर साबोनिया एवढी चुकवा की खेप उठा गे नाना कैसी लागली झोप उठा की जय माय बाप कैसी लागली झोप हुजूर साबोनिया एवढी चुकवा की खेप आता ही खेप चुकवायची जर आमच्या हातात असती तर आम्ही आहे त्याच्यापेक्षा दुप्पट गर्भात गेलो असतो. आता हे आमच्या हातात नाही म्हणून सांगतोय लहानपण देवा हे आमच्या हातात नाहीये म्हणून सांगतोय देवा तुझ्यापर्यंत येण्याची जागा रिकामी कर मार्ग रिकामा कर कारण एकदा तुझ्याकडे आलो की मग फेरा लागत मग हे चुकतच अवघाची संसार सुखाचा कधी जाईन गे माये तया तुझ्यापर्यंत पोचलो की हा संसार काही आम्हाला दुःख देणार आपण जोपर्यंत तुझ्यापर्यंत पोचत नाही तोपर्यंत मात्र पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम या संसारे बहुदुस्ता कृपया पारी पाहि मुरारे पर्याय एकच भज गोविंदम भज गोविंदम भज 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 गोविंदम आणि ज्याला त्याला भजलं ज्यांनी त्याला भजलं भजै व्रजै कमंडनम समस्त पाप खंडनम सुपिच्च गुच्च मस्तकम सोनाद वेणु हस्तकम गोपवीत गोपिकम नमामि कृष्णनागर मनोज गर्व मोचनम विशाल लोल लोचनम अनंगरंग सागरम नमामि कृष्णनागर भजै व्रजै कमंडनम समस्त पाप खंडनम स्वभक्त चित्तरंजनम सदैव नंदनंदनम. कळलं काय ढेकळं कळलं का
म्हणून माऊली म्हणले हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा महाराज बरं का. हे सूप आहे आपलं. मग कशाला न लगती सायास जावे सुखे येतो घरा. देव जर सुख सुखी भेटतोय तर अवघडात जायची गरज. मग अगदी सोपं लहानपण देगा मला काही येत नाही म्हणणं हे सगळ्यात सोपं. येतोय म्हणलं की पुन्हा त्रास आला की पुन्हा यातना आला की पुन्हा देवाकडे दुष्परिणाम आला. म्हणून विनंती आहे लहानपण देगा नको अवघड नकोच बाबा. तू का म्हणे सोपे आहे. शहाणा तो धनी गरीब होऊन खायचं महाराज. कशाला मोठेपणा. पण माणसांकडे फार हो फार. ज्ञानाचा तर सोडा संपत्तीचा तर फार. परवा दिवशी मी एकाच्या घरी जेवाय गेलते. तो बायकोला म्हणत होता ताईला चतकर वाढ ताईला चतकर वाढ. मला वाटलं प्रेमानं म्हणतोय आत्मीयते नाही. महाराज आले तर आपल्या घरी वाढ वाढ. म्हणलं दादा नको पोट भरलं. नाही वाढ वाढ. म्हणलं दादा तुमच्या प्रेमानेच पोट भरलं. नाही वाढ वाढ. म्हणलं दादा पोट भरलं. नाही वाढ. मला डाऊटच आला. म्हणलं तब्येत बघून म्हणताय काय की गरज आहे वाढलंय सुकलंय वाढ 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 गरज आहे बरं का. म्हणलं दादा पोट भरलंय. नाही वाढ वाढ. म्हणलं दादा पोट भरलंय. नाही वाढ वाढ. त्यांना भेटत नसतंय वाढ. आम्ही भिकारी ना तुम्ही जागीरदार आम्हाला खाऊ घालणारे. चल होईन भिकारी पण पंढरीचा आमच्याकडे संपत्ती कशाला म्हणतात माहित आहे. विपदो नैव संपदो नच संपदा विपदा विस्मरणं विष्णू संपन्न नारायण स्मृती. ज्याला विपत्ती समजते विपत्ती नाही. ज्याला संपत्ती समजते संपत्ती नाही. भगवंताला विसरणं ही खरी विपत्ती. भगवंताला मनात ठेवणं ही खरी संपत्ती. ज्याला जपता आली तो श्रीमंत आहे. परमार्थ हे महाधन. आम्ही दैवाचे दास पण पंढरी रायाचे. अरे आम्ही त्या बापाची लेकरं आहेत ज्या बापानं अजून कुठल्या प्रकारचा भेदभाव केला नाही. अरे अजूनही माझ्या बापाचं दर्शन पायाला हात लावू नये हे माझ्या पंढरीचं वैभव आहे. आणि म्हणून आम्ही दैवाचे. चला विषयाकडे. पण आम्हाला स्वाभिमान आहे पण अभिमान तुम्हीच मोठे बाबा. काय लोक फार मोठे पण एखाद्याच्या घरी जाऊन त्याच्या सोप्यावर बसावं तो सोप्याचं पागच फेडतो. सुरुवातच चिन्ह असते ताई मी याचा अध्यक्ष त्याचा उपाध्यक्ष त्याचा सचिव आपला मेहणा आमदाराच्या लय जवळचा. आपण साहेबाच्या ताटाला ताट लावून बसतो. आपल्याशिवाय गावाचा कारभार होत नाही. आपल्या एकट्या जीवावर सगळा सप्ताह. आपली बायको लय मोठ्याची. हा ना मग आम्हाला अरे तुम्ही मोठ्याचेच आहे रे. आम्ही बेकारीच आहे पण आम्हाला सांगून तुम्ही मोठे होणार आहे का. काय बो भाटा रे दादा फार. तुम्हाला काय वाटतं जे तुकोबाराय लहानपण देगा देवा म्हणतात ते गरीब आहे. ते जेव्हा लहानपण मागतात तेव्हा त्यांच्याकडे संपत्ती नाही म्हणून. मळीकर 65 लाखाची सावकारकी माझ्या तुकोबारायांची. पुरुष मंडळी किती लाखाची. तुम्ही म्हणसाल एवढं वरडू नकोय 65चा बंगला आहे माझा. येडे आताचे नाही 350 वर्षापूर्वीचे. बरीच वाईनी मोठी माणसं माझ्या समोर. का हो दादा तुमच्या लग्नात कितीने तोळा सोनं होतं. माफ करा लग्न झालंय का ते महत्वाचं आहे महाराज. कर्मणींवर मग काय सांगतात. बायको करत जा रे.